भालचंद्र चोगले यांचा सन्मान होतोय. त्याच दरम्यान स्वागत असेल पटापट नाव श्री अंगदजी ठाकूर धुतुम. आलेल्या सर्व मान्यवरांचं यथोचित मान सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. अंगदजी ठाकूर धुतुम यांचं सुद्धा स्वागत होईल. मॅच चालू करायची आपण. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत होतोय. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने आपलं यथोचित मान सन्मान होतोय. त्याच दरम्यान अविनाशजी पाटील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमच्या अविनाशजी पाटील यांचा सन्मान होईल. आदरणीय श्री चंद्रकांतजी ठाकूर बेलपाडा यांचं स्वागत असेल. या आपण मंचावर स्वागत केलं जाईल. आपलं प्रत्येकाचं सन्मानाने स्वागत केलं जाईल. या ठिकाणी काँग्रेस कमिटीच्या वतीने आपला सन्मानाने स्वागत केलं जाईल. काँग्रेस कार्यकर्ते राजेश ठाकूर यांचं सुद्धा स्वागत होईल. या ठिकाणी राजेशजी ठाकूर आपण या, आपलं सुद्धा स्वागत होईल. स्वागत असेल राजेशजी ठाकूर यांचं स्वागत असेल. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत सन्मान केला जातोय या मंचावर. अनंतजी पाटील यांना विनंती आहे आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. अनंतजी पाटील, आनंदजी ठाकूर यांचं सुद्धा स्वागत होईल. या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आपण पाहिलं जातं. आदरणीय श्री कृष्णाजी पाटील यांना विनंती आहे आपण आपल्या व्यासपीठावर यायचंय, सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कृष्णाजी पाटील, कृष्णाजी पाटील यांचा सन्मान होतोय. या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोडाठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जातो. या ठिकाणी आपण पाहतोय आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत. श्यामजी पाटील काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं आमचे श्यामभाई पाटील यांचं स्वागत केलं जाईल. काँग्रेस कमिटीचे खजिनदार योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्यामभाई पाटील यांचं स्वागत केलं जाईल. युवा अध्यक्ष म्हणून ज्यांच्या पाहिलं जातं असे आमचे श्यामजी पाटील यांचं स्वागत केलं जातं. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण. कल्पेशजी पाटील यांचं स्वागत होईल. काँग्रेस कमिटीचे आमचे युवा कार्यकर्ते कल्पेश पाटील. सतीशजी पाटील काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आपण पाहतोय. सतीशजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल. या ठिकाणी आदरणीय श्री प्रमोदजी धाकला पाटील ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रमोदजी धाकला पाटील यांचं स्वागत होतोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन सन्मान केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय दिनेशजी बंडा नवगर कुंडेगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आणि कणकेश्वरी नवगरपाडा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू दिनेशजी बंडा यांचं स्वागत होतोय. दिनेशजी बंडा यांनी आपण मंचावर यायचं आहे.
दिनेशजी बंडा यांचं स्वागत होतोय मंचावर. ग्रुप ग्रामपंचायत नवगर कुंडेगावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य कणकेश्वरी नवगर पाडा संघाचे खेळाडू जयप्रकाशजी चोगले यांचं स्वागत होईल. जयप्रकाशजी चोगले, आपणास विनंती, आपण मंचावर यायचं, आपला मान सन्मान केला जाईल. आदरणीय श्री गणेशजी पाटील यांचा सन्मान होईल. गणेशजी पाटील, आपण मंचावर यायचंय, आपला सन्मान होतोय. गणेशजी पाटील. थांबा जरा. गजेंद्र ठाकूर, स्वागत केलं जाईल गजेंद्र ठाकूर यांचं. एक ओव्हर 14 धावा संख्या झालेल्या आहेत. गजेंद्र ठाकूर यांचं स्वागत होतोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातोय. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने आपलं स्वागत असेल. त्याच दरम्यान ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष अजयजी पाटील यांचं स्वागत होईल. मी विनंती करेन आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष श्री अजयजी पाटील यांचं स्वागत आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. काँग्रेस कमिटी ग्राम सुधारणा मंडळाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आपण पाहतो युवा तरुण तडफदार अजयजी पाटील यांचं स्वागत होतोय. एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष, एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. या ठिकाणी अजयजी पाटील यांचं स्वागत केलं जातोय, सन्मान केला जातोय. यानंतर आपण जाऊया मंचाकडे आणि आदरणीय महेंद्र शेठ घरत यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मायक्रोफोन देऊया. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव यांच्या वतीनं नाईट मॅचेसचं आयोजन, पहिल्या वेळेला दमदार आयोजन. मी गाववाल्यांचा, अध्यक्षाचा, सर्व कमिटीचा मनापासून अभिनंदन करतो. गाव छोटं आहे. आम्ही नेहमी बोलतो आगरी समाज, कोली समाज, कराडी, आदिवासी सगळ्यांना घेतो. जास्त बेनिफिट आगरी समाज घेतो. कोली समाज आमचा गव्हांचा फार मोठा कोलीवाडा आहे. त्यावेळेला पंचायत समिती लढवली पहिल्या वेळेला. म्हणजे गव्हांचा ताकदीनं आम्ही जिंकायचो जिल्हा परिषद गव्हांच्या जीवावर. पण जिल्हा परिषद पंचायत समिती कधी मिळाली होती. यावेळी आम्ही महाविकास आघाडीने जाहीर केलं पंचायत समिती लढणार. मग BJPला पण उमेदवार बदलायला लागला आणि कोली समाज आहे समोर म्हणून त्यांनी कोली समाजाचा पहिल्या वेळेला उमेदवार रामचंद्र ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दिला. निश्चितपणे आपण कोली समाजाला दर्याचा राजा बोलतो. अतिशय सर्व करंजा असेल, अगदी दिगोडे असेल, गव्हाण कोलीवाडा असेल, याचा नेहमी तिथं वर्चस्व फार पूर्वी 70, 80, 90च्या दशकात होता. आता शेवटी आपलं ज्यावेळेला सिडको आली तेव्हा जमिनी आगरी समाजाच्या, कोळी समाजाकडे आमच्या जमीन नव्हती, आपली जमीनदारी याची जमीन. त्यावेळेला सोन्याचा धूर निघायचा. जेवढे प्रचंड महाराष्ट्राचे मोठे गायक असतील, जेवढे मोठे कार्यक्रम आहेत ते फक्त कोलीवाड्यांमध्येच व्हायचे आणि सगळ्यात जास्त दागिने पण कोलीवाड्यातच दिसायचे. परिस्थिती बदलली. आपली पोरं आता मच्छीमारी करत नाही, आगऱ्यांची पोरं शेती लावत नाही. शेती जमीन तर आपली गेलेली आहे. आपण 12, 15, 20 हजारच्या नोकऱ्या करायला लागलो आणि याच्यामध्ये फार बदल आला. पण सिडको जात असताना जमीन नसल्यामुळे कोली समाजाला एवढा काही फायदा झाला नाही आणि आगरी समाजाला
बी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 1984चा जो गौरवशाली शौर्यशाली लढा झाला त्याच्यामध्ये 12.5%चा निर्णय झाला आणि प्रचंड फायदा 12.5%ची जमीनचा झाला. पण हे करत असताना भूमिहीनांना सुद्धा जमीन दिली पाहिजे हा कोळी समाजाबद्दल बी पाटील साहेबांचं मत होतं. पण त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं झाली नाही. आमचा कोळी समाज प्रत्येक वेळेला मत देतो ते शका पक्षवाले असतील, शिवसेनावाले असतील, BJP वाले आताचे असतील. पूर्वी तर दोनच होते, शकाप काँग्रेस. काय मामा बरोबर आहे ना? आता सगळे इतर पक्ष आले. पण तो मतं देण्याचं काम केला, अधिकार काय जास्त मिळाला नाही. आणि म्हणून जेव्हा आता हे नवी मुंबईचं सर्व अंतिम टप्प्यात असताना भूमिहीनाचा प्रश्न अजूनही भूमिपुत्रांना आपण सांगितलं होतं का त्याच्यामध्ये भूमिहीनांना 100 चौमीचा एक प्लॉट दिला पाहिजे ही पाटील साहेबांची रायटिंगमध्ये मागणी होती. ती पाठीमागं पडली. जसं आता हे मैदान आपण खेळतो हे NMSC आहे, ते पागोटेचं सुद्धा आहे, ते कोटगावचं सुद्धा आहे. मी आमच्या भागात मैदानं आम्ही सोडवली सर्व, परंतु ही मैदानंसुद्धा सुटली पाहिजे. मी दोन्ही आमदार समजा प्रशांत ठाकूर चेअरमन झाले त्याच्यानंतर त्यांना सांगितलं, महेश बालदी आमदार आहेत त्यांना पण सांगितलं, 2-3 वेळा चर्चा झाली. जसं आता उलव्यामध्ये आपण प्रकल्प असताना मैदानं नव्हती तर त्याच्यामध्ये मोठं मैदान 6.5 एकरचं त्याने आता सेक्टर 30मध्ये टाकलं. तर ही मैदानं वगळून NMSCला जागा द्यावी अशी आपली जी मागणी आहे त्याच्यासाठी दोन्ही आमदारांनी पाठपुरावा केला पाहिजे असं त्यांना विनंती केली. आपण एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत त्यांनासुद्धा ही विनंती करू आणि ही मैदानं सुटली पाहिजे. माझा प्रयत्न असतो नुसता मॅचेसना मदत करण्याचे, ठीक आहे की आपण त्यावेळेला नाईट मॅचेस होतात, पण आज जर ही मैदानं सोडली नाही तर आपल्याला भावी पिढी कधीही माफ करणार, कारण खेळण्यासाठी जागा उरणार नाही. आता 3री मुंबई होत असताना एक मुंबई नंतर नवी मुंबई आपली आता 3री मुंबई सुरू होत असताना आपलं अस्तित्व कुठं राहणार आहे? आपण मॅनग्रोव्हमध्ये आपण जर काय करायला गेलो तर त्यांचा विरोध आहे आणि त्यांचे जेवढे प्रोजेक्ट आहेत त्यांना मात्र मॅनग्रोव्हचं इमिजिएटली त्यांना त्याच्यामध्ये परमिशन मिळतात. आणि म्हणून लोकांना मी सांगतो जिथं जाईल तिथं गावाच्या बाजूला का मॅनग्रोव्ह आहेत का फॉरेस्टमध्ये आहेत बिलकुल विचार करू नका. एका घरात 2 भाऊ असतील तर छोटा का नाही घर आहे ते बाजूला बांधा. आज 1 गुंठ जागा आज तुम्हाला सोपी वाटते का घराला खर्च 2-4 लाख रुपये येईल, 10 लाख रुपये येईल कच्चा घर बांधला तर, पण ते 1 गुंठ जमीन जर तुम्ही अडवलीत ज्याचा आज 1 कोटी भाव आहे 5 कोटीच्या खाली जाणार नाही. पुढं तुम्ही थांबणार या जागा कशा करायच्या? मैदानाच्या बाजूला कोणी घरं बांधायची? ते झोपडपट्टीवाशी येतील, UP बिहारहून कुठून पण येतील, ते झोपड्या बांधतील आणि सरकार त्यांना घरासाठी पैसे देईल आणि तुम्ही काय करणार? तुम्ही जमिनीचे मूल मालक आहेत. ह्या तुमच्या जमिनी आहेत, या गुरुचरणाच्या जमिनी आहेत किंवा फॉरेस्टच्या जमिनी आहेत किंवा बाजूच्या जमिनी ज्या आहेत या तुमच्या जमिनी आहेत आणि त्या तुम्ही सोडाल आणि परप्रांत येऊन घरं बांधतील तर ते जमणार नाही. युवकांना माझी विनंती आहे, मैदान सोडवायचं ही जबाबदारी पुढाऱ्यांची आहे, ते सर्व पक्षी पुढाऱ्यांची आहे. बी पाटील साहेबांनी सांगितलं होतं हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ द्यायचं नसतं आणि म्हणून 84चा जो संघर्ष झाला त्यात कोळी समाज कुठं पाठी होता असातला प्रकार नाही आहे. 100% गावांना सगळ्या कोळीवाडेसुद्धा लोक त्यावेळेला घरनं घर लॉक करून बाहेर निघायचे. आपल्या महिला अगदी तानं बाल दूध पाजताना त्यांना घेऊन सुद्धा लढायला उतरल्यात हे आपण विसरता कामा नये. आणि हुतात्म्यांचं रक्त जर वाया जाऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी संघर्ष केला पाहिजे, लढलं पाहिजे. जमीन शिडकोची आहे काय NMSCची आहे आपल्याला माहीत नाही. जिथे तर घरं बांधता येतील, जिथे तर जागा अडवता येईल ती आज अडवा. मुंबई झाल्यानंतर एवढा कॉन्क्रीटीकरण होईल आणि बाहेरचे लोक येऊन घरं बांधतील आणि आपल्याला मात्र एकाच घरात राहावं लागेल. त्याच्यामुळे ही डेअरिंग तुम्ही करा. आमच्याकडे केली. आमच्याकडे तुम्ही गव्हाण विभागात या, बिंदास लोकांसमोर बिंदास घरं बांधा. गव्हाण कोळीवाडा या तुम्ही बघा, दोन्ही साईडनी किती पसरला आहे. पण भाषण आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी सांगायचो का बिंदास घरं बांधा. आम्ही महाराष्ट्र शासनाशी लढून शिडकोशी लढून तुम्ही नियमित करू आणि त्याच्यामध्ये आता GR निघाला का जी घरं आहेत 2012 पूर्वी त्याच्यामध्ये नियमित करण्यात येतील. पण लोकांनी डेअरिंग केली. तुमच्या भागात मी सांगतो आता शेवटचा टप्पा आहे. जसं आता NMSCला जागा त्यांनी दिली, मूर्खपणाचा निर्णय आहे शासनानं आणि शिडकोने केला, कोणी विरोध केला नाही. कारण शेवटी अंबानीच्या विरुद्ध जायची कोणाची हिंमत नाही, अदानीच्या विरुद्ध जायची कोणाची हिंमत नाही. आणि महाराष्ट्र आता अंबानी अदानीला दान करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जातं आहे. लढण्याचं आम्ही काम करतो आहे, पण लढत असताना शेवटी जमिनी अडवल्या ते कोणासाठी आहात? तुम्ही मालक होणार आहे. तुम्ही जर नाही अडवल्या तर परप्रांत येऊन घरं बांधतील आणि नंतर पुढची जी तुमची पिढी आहे ती मुलं विचारते आता राहायचं कुठं? आम्ही एकाच घरात राहायचं का 12-12 माणसांनी? त्याच्यामुळे तुम्हाला अधिकार आहे, जेवढा विस्तार करता येईल तो मॅनग्रोव्हमध्ये करा, कुठेही करा. होतील केसेस तर आपण बघू, पण एक केस झाली तर 5 कोटीचं मालक वाला एवढं लक्षात घ्या. 1 गुंठा 5 कोटीला चालणार आहे. आता 1-2 कोटी सुरू झालं आमच्याकडं, त्याच्याही पुढं जाणार. आता ती जागा छोटी वाटते पण ती आडवा. आणि आपण कशासाठी वाटतोय तर आमची गरजेपोटी घरं नियमित करत असताना आमचा विस्तार झाला, आम्हाला विस्तारित गावठाण दिला नाही. मग आम्ही फक्त का कुंडेगाव जो आहे त्याच्या बाहेर नाही जायचं का?
आणि जे आता आमची संख्या विस्तारली आहे ती कलेक्टरनं द्यायला पाहिजे होती आणि तो अर्जसुद्धा कलेक्टर कळला. तर आम्ही भूमिहीन आहोत, आमच्या जमीन नव्हत्या, आम्हाला 12.5% नाही मिळाला आणि म्हणून आमच्या लोकांनी इथंच राहायचं असं जमणार नाही. तर आम्ही गरजेपोटी ही घरं बांधलेली आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा लढलं पाहिजे, मैदानं सुटली पाहिजे. पण येणाऱ्या मुंबईमध्ये आपले अधिकाराची घरंसुद्धा जो आपला विस्तार झाला आहे, पूर्वी आपले आजोबा होते त्यांची 8 मुलं होती, आता 8चे नंतर 4ची संख्या होती, आता तुमची 2ची संख्या आहे. मग एक आपला आजोबा असेल तर आपण 35-40 जण झालो का झालो, 40 घरं झाली पाहिजे का झाली पाहिजे. आता थांबलेत तर आत्ता करू शकता 40 घरं, एकदा तुम्हाला बंदिस्त केल्यानंतर एकही घर वाढणार नाही. आणि म्हणून आज आपण हा आपला हक्क आहे का आपला हा जो विस्तार झालेला आपल्या संख्येचा आपल्या याचा, तर त्याच्यासाठी आपल्या गरजेपोटी घरं वाढली पाहिजे. आणि ही जागा आणि गावाच्या आजूबाजूची जागा जेवढी व्यापता येईल तेवढी व्यापा. मी एकच पुढारी आहे, जाहीर सांगतो, मी सगळीकडे सांगतो. आणि जमीन आपल्या हक्काची, देवी पाटील साहेबांनी सांगितलं आहे, नागरी सुविधांवर सिडको टर्नओव्हरच्या 5% खर्च करायचा होता, हजारो कोटी खर्च करायचे होते. झाली का गावोगाव समाज मंदिरं, शाळा जिल्हा परिषदच्या अजून नवीन नाही बांधल्या, पाण्याच्या टाक्या दिल्या पाहिजे, महिला मंडळासाठी सभागृह असला पाहिजे, समाज मंदिर. तुम्ही शेलगर एक गाव येऊन बघा, 20 कोटी रुपये खर्च करून गाव बांधलं की नाही, पैसे शिडकोचे आहे. पण 15 वर्ष मी मेहनत करतोय. म्हणून आमदार खासदार जिल्हा परिषद माध्यमातून कामं केली आमची. तुम्ही सगळ्या गव्हांचं मैदान सोडलंय, कोपरचं मैदान सोडलंय, शेलगरचं मैदान सोडलंय, सगळीकडे आम्ही मैदान सोडत असताना तुमची पण सुटली पाहिजेत. पण तुम्ही 5-5 वर्षाला आमदार बदलायचे. आता ठीक आहे, आमदार कंटिन्यू झाला आहे तर आमदारांना आठवण द्या, बाबा नुसता जिल्हा परिषद आणि याला ग्रामपंचायतला पैसे देऊन चालणार नाही, ते काय तेवढ्या पुरता संध्याकाळी संपतात. पण त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षांचे येतात. 130 कोटीला हा मतदारसंघ चालला. आपण सांगतो 84च्या आपण दैदेप्यमान आपला गौरवशाली शौर्यशाली लढा झाला, तुम्हीच केला, तुमच्या पूर्वजांनी केला, तुमचे वडील होते, तुमचे आजोबा होते, तुमच्या आई किंवा आजोबा त्या आंदोलनामध्ये होत्या. 1930चा जंगल सत्याग्रह झाला. उरण आपण सांगतो हुतात्म्यांची भूमी आहे. पण तेच होत असताना आता 3-3 उमेदवार ते 130 कोटी रुपये तुमच्या मतदारसंघ सगळेच जर तुम्ही विकत गेलेत तर तुमचे प्रश्न सोडवणार कोण. एक उमेदवार 40-40 कोटीला चालला आहे. आता या तुमच्या जिल्हा परिषद निवडणूक झाला, प्रत्येक उमेदवार 3-3 कोटी लागले का लागले. आणि तुमची चूक नाही, एक कार्यकर्ते येऊन घरात पैसे देतात, कोण 1000 देतं आहे, कोण 2000 देतं आहे, तुम्ही मागायला जात नाही, ते सांगतात पैसे घ्या, मत द्या का नाही ते सांगत नाही, पण तुम्ही तुमचा ठरवताय. पण हे करत असताना या मूलभूत गरजा आहेत, हे प्रश्न आता कोण विचारायलाच तयार नाही. बाबा NME आता SEZ सुरू झाला आहे, का मला नाही इथं नोकऱ्या. जरा पागोट्यामध्ये आपण सोन्याचा दूर निघाला त्यावेळेला सगळे लोक येऊन नोकऱ्या मिळवल्या. पागोट्याबरोबर पांज्याला हक्क मिळाला, तेवढा कुंडेगावला नाही मिळाला का मिळाला, कारण युनियन माझ्या होत्या मला माहीत आहे. आणि म्हणून आता नवी मुंबई एअरपोर्टमध्ये 5000 नोकऱ्या येतात, तेव्हा आपल्याला अधिकार मिळाला पाहिजे. SEZ सुरू झाला आहे, त्याच्यात नोकऱ्या. याचा संघर्ष करताना पुढारी दिसत नाही. ते इलेक्शन आला का ते पैसे देतात आणि तेवढा तुम्ही पावतीकडे बघताय, 2000 आले का 4000 आले, 1000 आले का 1500 आले. हा विसरा, हक्क अबाधित ठेवायचा तर लढलं पाहिजे. जे युवक आहेत त्यांना मी सांगतोय, घरं जर आपलं एक घर आहे, अडचण आहे, बाजूला बघा, दुसऱ्या जागा असेल थोडीफार देऊन पैसे विकत घ्या. पण ही सिडको बाधित जागा आहेत आणि त्याच्यामध्ये आज आपली हक्काची घरं उभी राहिली पाहिजे. आपला हा मैदान सुटला पाहिजे. त्याच्याबरोबर SEZ आणि नवी मुंबई एअरपोर्टमध्ये नोकऱ्या सुरू झाल्या. तुम्ही गेला पाहिजेत. नोकऱ्याची हेवी लायसन असतात, इमिजिएटली घेतात बसेसवर. फोरक्लिपवाल्यांना 30,000 पगार आहे, हायेस्ट पगार आहे तिकडं. त्याच्यामध्ये त्यांना गरज आहे, रोज जाहिरात देतात, रोज जे लागलेत ते बरेचसे, ज्यांच्याकडे 12.5% आहे, फॉर्च्युनर घेऊन जाणार काय थांबणार नाहीत. पण ज्याला गरजवंत आहे त्याला मी नेहमी सांगतो, कुठं जागा आली का मी सांगतो बा कुठं बेरोजगार असेल माझ्याकडे पाठवा, ग्रॅज्युएटला आजच्याच नोकरी देतो. तेवढ्या युनियन आहेत आमच्या, काम करायची तयारी पाहिजे. कामाची तुम्हाला शक्यता आम्ही सांगला, ड्रायव्हर ड्रायव्हर 40-50 हजार रुपये पगार घेतात. हेवी लायसन असेल तर पोर्टमध्ये तो आपल्या युनियन्स आहेत. काम करणार असेल तो उपाशी बसणार नाही. पण देरे हरी खाटल्यावरही कोण देणार नाही. प्रयत्न करा, नोकऱ्या सगळीकडे आहेत. लोकांना त्यांना व्यावसायिकांना लोक पाहिजेत, लोकल लोक पाहिजे जाणं येणार जवळून, तर त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि हे प्रश्न मूलभूत आहेत. खेळायचं आहे, अतिशय चांगलं टॅलेंट आहे, चांगल्या स्पर्धांमध्ये आता लिलावामध्ये आपली पोरं जायला लागली, अतिशय चांगला टॅलेंट आहे. पण हे करता करता शेवटी उदरनिर्वाह नाही केला तर बायका पोरी कोण देणार नाही, नोकरी नसल्यावर देतात का. आणि पैसे नाही घेऊन नुसतं क्रिकेट तर लग्न झाल्यावर बायका घरी उभ्या आपण नाही करायच्या. कारण पोरं शिकवायच्यात इंग्लिश मिडियममध्ये, खर्च किती आहे प्रत्येकाला. लाईटचा बिल, पूर्वी लाईट आपण 100 रुपये 50 रुपये भरायचो, बरोबर आहे ना. आता लाईट बिल किती आहे सांगा. TV चा बिल आहे, मोबाईलचा बिल आहे, मोबाईल हप्त्यावर घेतो, गाडी हप्त्यावर घेतो, काय काय गोष्टी आहेत, माणूस डोक्यावर पिचून जातो. त्याच्यामुळे म्हणून खऱ्या अर्थानं नोकऱ्या केल्या पाहिजेत. तुमचा अधिकार आहे, नोकऱ्याच्या शोधात याल, तिथं भरपूर अवेलेबिलिटी आहे, कोण बेरोजगार राहणार नाहीत.
हा आलशी असेल तो बेरोजगार राहील. अदरवाईज माझं म्हणणं तुम्ही या रोजचे रोज जॉब द्यायचा आमचा पण प्रयत्न आहे. आणि हे चांगलं आयोजन केलं. त्यांना सांगितलं बा एक आयोजन आम्हाला नाईट मॅचेस ठेवायचे आहेत, काय पाहिजे तुला 1 लाख दिलं पाहिजे, तर 1 लाखात होईल. आज बोला आयोजन चांगलं आहे, अजून पाहिजे तर अजून 51,000 रुपये वाढवून देतो. आणि चांगल्या पद्धतीने आयोजन केलं तर आमचं स्वागत केलं त्याचं मनापासून मी आभार मानतो. आणि पुन्हा दरवर्षी ठेवा, दरवर्षी स्पॉन्सरशिप आपली आहेत, नाव ठेवत आहे त्याच्या निमित्तानं गावाले सगळे एकत्र आले हे महत्त्वाचं आहे. आणि कुंडेगावचं नावसुद्धा हे लाईव्हमध्ये गेलं पाहिजे. पागोडकर यावर्षी ठेवलं नाही, सुजित मागं पडला, लंकेश बेंडकरचा पाठिंबा तुम्ही दरवर्षी ठेवा. हे आले पाहिजे तुमच्या दारात. कुठं कुंडेगावच्या मॅच बघायला आमचे सगळे पुढारी आले पाहिजे का नाही. आणि लाईव्हवर तर पाहतात. म्हणून तुम्ही चांगलं आयोजन केलं आणि दरवर्षी या मॅचेस याच टायमिंगला झाल्या पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारा केला या मार्केट जाम, आता भाईंचा आलाय फॉर्म. आता कुणी नाही करत बरोबर त्यांची, कुणी नाही करत बरोबर. तर नक्कीच प्रीतम यादव पाटील ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष, आपण जिथे कुठे असाल तर आपण मंचावर यायचं आहे. त्या दरम्यान एक विशेष सन्मान आपण करूया. एक विशेष सन्मान राहिलेला आहे. आपण नक्कीच तो विशेष सन्मान असा असेल की पालघर वाडा येथे झालेल्या ब्रास बँड स्पर्धेमध्ये श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड कुंडेगाव यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे. तिथे जाऊन आणि आपल्या कुंडेगावाचं नाव, आपल्या कुंडेगावाचा झेंडा त्या ठिकाणी आरपार केलेला आहे. अशा श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँडचे मॅनेजर अरुण पाटील, अमर पाटील, तसेच मास्तर अनिल पाटील, फुलाजी पाटील आणि मच्छिंद्र पाटील घणसोली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपला सन्मान स्वीकारला जाईल. मी विनंती करेन महेंद्र शेठ घरत यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या कलाकारांचा सन्मान करायचा आहे. कुंडे गावातील श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँड पालघर वाडा येथे झालेल्या ब्रास बँड स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलं, ब्रेस्ट रिदमचं पारितोषिक सुद्धा त्यांनी पटकावलेलं आहे. तर राज्यस्तरीय स्पर्धा होती आणि या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक फटकावलेलं आहे. शाल द्या आणखी. आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते श्री गणेश हनुमान कला सर्कल ब्रास बँडच्या कलाकारांचा सन्मान केला जातोय. पहा हा काय व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर क्रीडा खेळाडूंचा तर होतोयच, पण कलाकारांचा सुद्धा सन्मान केला जातोय. अशी ही स्पर्धा, एक मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेस चषक 2026. यांचा सन्मान झालाय बघ. मॅच थांबवायची आहे थोडी. सुजितजी पाटील यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. आपण चालू करा, स्पर्धा चालू करा. तर दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचं प्रस्थान होतोय. या स्पर्धेला ज्यांचं अमूल्य वेल या ठिकाणी दिलंय, कारण ही स्पर्धा मानाची स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी काँग्रेस चषक 2026 भव्य दिव्य आयोजन कुंडेगावाच्या इतिहासातील ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय.
आदरणीय महेंद्र शेठ घरत यांचा या स्पर्धेत जाऊया आता व्यासपीठाकडे आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान काहीकांचा राहिलेला आहे. नक्कीच सुजितजी पाटील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपण पाहतो या ठिकाणी स्वागत असेल सुजितजी पाटील यांचं. कुठं आहे सुजित? सुजितजी पाटील यांचा सन्मान होतोय या ठिकाणी. पागोडे काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुजितजी पाटील युवा कार्यकर्ते म्हणून ज्याला पाहिलं जातं असे आमचे सुजितजी पाटील यांचं स्वागत होईल या ठिकाणी. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने आपला सन्मान केला जातोय. अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय या व्यासपीठावर. सुजितजी पाटील यांचं अध्यक्ष काँग्रेस कमिटी पागोडे. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय. त्या दरम्यान आपण पाहतोय विनोदजी म्हात्रे उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोदजी म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा मनस्वी मनपूर्वक आभार. त्यानंतर पुन्हा एकदा स्वागत असेल या ठिकाणी दीनानाथ दामोदर पाटील यांचं स्वागत असेल या ठिकाणी. एक उत्तम असे रुचकर जेवण बनवणारे आचार्य म्हणून ज्याला पाहिले जाते असे दीनानाथजी पाटील यांचं स्वागत होईल. त्यांच्या हाताला एक गोड चव आहे. एक उत्कृष्ट जेवण त्यांच्या माध्यमातून बनवली जाते असे सुजितजी पाटील आणि श्यामजी पाटील एक दमदार नेतृत्व आपण पाहतोय. पागोडे गावचे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं प्रस्थान होत आहे. नक्कीच 4 दिवस आपल्याला यायचं आहे. गुलाबजी विष्णू चोगले यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय चंद्रकांतजी मोडेश्वर पाटील यांचा सन्मान होतोय. चंद्रकांतजी मोडेश्वर पाटील या आपला सन्मान होतोय या लगेच घ्या लवकर घ्या. आदरणीय मधुकर मोरेश्वर पाटील यांचा सन्मान होईल या ठिकाणी. कुंडे गावातील ज्येष्ठ आमचे सर्व नागरिक आहेत त्यांचा सन्मान होतोय या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. प्रीतमजी यादव पाटील ग्राम सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष यांचा सन्मान होतोय. ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल पंच. आदरणीय श्री दिनकर अनंत पाटील यांचा सन्मान होईल या ठिकाणी.
ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष दिनकरजी पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक दमदार स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. कुंडेगावच्या इतिहासातली पहिली स्पर्धा रजनी स्पर्धेचं आयोजन काँग्रेस चषक 2026. आदरणीय राजेशजी पाटील उत्तम निवेदक उत्तम समालोचक आपला सुद्धा सन्मान केला जाईल या ठिकाणी. या प्रीतमजी भारत चोगले यांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. ग्राम सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे. गौतम पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रीतमचा घ्या. प्रीतमजी चोगले यांचा सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोडाटन सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जाते काँग्रेस चषकाच्या वतीने. आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपला मनस्वी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्याच दरम्यान आपण पाहतोय आकाशजी मडवी ग्रामपंचायत माजी सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असे आमचे आकाशजी मडवी यांचं सन्मानाने स्वागत केलं जातोय. आकाशजी मडवी यांचं स्वागत केलं जातोय. माजी ग्रामपंचायत सदस्य आणि उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून पाहिलं जातं कुंडेगावचे आमचे आकाशजी. सर स्कोर सांगा जरा. 55 धावा धावफलकावर. आकाशजी मडवी यांचं स्वागत केलं जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय काँग्रेस चषक 2026. किशोरजी मडवी यांचं स्वागत असेल. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लबचे 40+ खेळाडू एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं आमचे किशोरजी मडवी यांचं स्वागत केलं जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोड आठवण. तसेच भाई पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या मंचकावर यायचं आपला सन्मान आणि स्वीकारायचा आहे. पाटील यांचं स्वागत केलं जाईल. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लबचे एक उमदा खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे आणि सदस्य आहेत कमिटीचे आमच्या. तर नक्कीच भाई पाटील यांचं स्वागत केलं जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण देऊन स्वागत केलं जातोय. काँग्रेस चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आणि सन्मान केला जातोय. झालं ना. छत्रपती शिवाजी पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच महत्वाची चालू आहे. 65 धावा पूर्वार्धाच्या सत्रामध्ये बनलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅटिंग करत असताना शशिकार स्पोर्ट्स दिघोडे टीमच्या उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल इथे पाहायला मिळाला. खरं तर एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आहे. 35 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला एका बाजूला तुम्ही पाहताय आयुष कोळी खेळतोय. 44 वरती आहे नॉट आउट. लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फर्स्ट हाफ सेंचुरी कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या द्या आयुष कोळीसाठी. अर्धशतक ठोकलं त्याने पहिल्याच मॅच मध्ये. छत्रपती शिवराया संघाची धावसंख्या तब्बल 72 पोहोचली आहे. एकटा लढतोय मैदानाच्या आतमध्ये संघाचा नेता कर्णधार
72 बनल्या, 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, आडवा बाटने, क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. आणखीन एक अफलातून झेल टिपण्यात आला, परंतु या पहिल्याच मॅच मध्ये शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे टीम कडून अर्धशतक ठोकलंय. बॅटिंग आवडली असेल तर आयुषसाठी टाळा व्हायला काही हरकत नाहीये. तो बाद. खरं तर थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या पीटीसीच्या माध्यमातून जेवढं प्रेक्षक वर्ग पाहतोय, तुमच्या माहितीसाठी टेक्निकल एरर होता आणि त्या कारणास्तव हा स्कोर कोड आमच्याकडून तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचला नाही. आयुषने अर्धशतक ठोकलं होतं आणि त्याचा तो बाद होत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 50 धावांची खेळी 15 बॉलमध्ये त्याने साकारली. 6 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि अगदी त्याच वेळेला चौकार देखील त्याच्या बॅटमधून एकंदरीत 3 आले. यावेळेचा बॉल दिशाही नाही, अवांतर धाव. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. भूषण स्पोर्ट्स केगाव आणि जय हनुमान मुळेखंड दोन्ही टीम कॅप्टन या. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस एनी हाव केला जाणार आहे. लोड फुलटोज होता, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. 2 धावा इथून निश्चित आल्यात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला, परंतु 2 वरती समाधानी आहेत. दुहेरीच्या मदतीने एकंदरीत 75 धावा फलकावरती बनल्यात. 75 ऑन दी बोर्ड. 76 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे या टीमने. चला टॉस करण्यात येईल. भूषण स्पोर्ट्स केगाव आणि त्याच्या अगेन जय हनुमान मुळेखंड दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करतो आहोत. चला टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला जावा. जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे ना, जर का नेक्स्ट इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला, जो कॅप्टन इथे उपस्थित तो टॉस विनर दिला जाईल. आणि दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसतील तर मॅच ही 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांची खेळवली जाईल. चला दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. फर्स्ट इनिंग संपली आहे. स्कोर कार्ड मध्ये धावा बनल्या त्या एकंदरीत 75-76 धावसंख्येचं टार्गेट. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना जिथे शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे या टीमने इथे ठेवलंय. चला टॉस साठी कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. लवकरात लवकर रिपोर्टिंग. काही विशेष सन्मान राहून गेलेत, ते सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. त्या दरम्यान या व्यासपीठावर स्वागत होत आहे. राजेशजी पाटील यांचं स्वागत असेल या ठिकाणी. राजेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. उत्कृष्ट समालोचक निवेदक म्हणून आम्ही ज्यांना पाहिलं जातं त्यांच्याकडून फार काही शिकण्यासारखं असतं असे आमचे राजेशजी पाटील यांचं स्वागत केलं जातोय, सन्मान केला जातोय. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातोय. आदरणीय श्री रोहिदासजी पाटील यांचं स्वागत केलं जाईल या ठिकाणी. रोहिदासजी पाटील यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय.
अजय पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे रोहिदासजी पाटील यांचं. एक दमदार स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय कुंडेगाव कोलीवाडा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आयोजित अप्रतिम जबरदस्त हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं सन्मानाने स्वागत केलं जातो या ठिकाणी. या स्पर्धेची जसं आपण म्हणतो की दिमागदार दमदार सोहळा आहे, तर त्याच्यासाठी आवाजही तसा दमदार पाहिजे होता उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी. आणि असाच या पंचक्रोशीतला दमदार आवाज विवेकभाई पाटील. आज ते फक्त सूत्रसंचालक म्हणूनच प्रसिद्ध नाहीत, तर कराओकेचे जे शोज असतात, कार्यक्रम असतात, श्री साई समर्थ, मला वाटते नाव चुकत नसेल तर विवेक स्वामी समर्थ, तर त्याच्या माध्यमातून एक कलाकार म्हणून, एक गायक म्हणून, सूत्रसंचालक, निवेदक, हर एक हुन्नरी म्हटलं जातो. अगदी क्रिकेटच्या भाषेत म्हणायचा अष्टपैलू असा हा कलाकार माणूस आहे. तर असा अष्टपैलू कलाकार ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी एक बुलंद आवाज जसा म्हणतो, कणखर आवाज आहे, आणि हा कणखर आवाजाचा वक्ता आज आपल्यास प्राप्त झालेले, तर त्याचंही आम्ही स्वागत करतोय, त्याचंही आभार मानतो. आणि विवेकला विनंती आहे की आपलं स्वागत इथं स्वीकारायचं आहे. मी आपल्या ग्रामसुधारणा मंडळ कुंडलचे अध्यक्ष अजय पाटील यांना विनंती करतोय की या स्पर्धेत अजूनही पुढचे 2-3 दिवस त्यांचा आवाज कॉमेंटेटर म्हणून ऐकायला मिळणारच आहे. तर मी म्हटलं होतं ऑलराऊंड परफॉर्मन्स असतो, तर तशा प्रकारचा ऑलराऊंड परफॉर्मन्स करणारा हा कलाकार माणूस इथं उपस्थित होतोय. त्याचंही आमच्या कुंडेगावच्या वतीनं आणि आयोजक या स्पर्धेचे काँग्रेस चषकाच्या आयोजकांच्या वतीनंही तुमचं स्वागत आहे. विवेकजी खूप खूप धन्यवाद, आभार आपल्या उपस्थितीबद्दल. आणि आपण जे सहकार्य देत आहात, दिलेले आहे आणि देणार आहात, त्याच्यासाठी आपलं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. त्याचबरोबर श्री गणेश हनुमान ब्रास बँड पथक कुंडेगावचे मॅनेजर कुंदन पाटील इथं उपस्थित आहेत, तर कृपया आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर मोर्यासाई गोविंदा पथकाचे प्रमुख मार्गदर्शक गौतम घनश्याम पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. तर कुंदन पाटील आणि गौतम पाटील, आपण दोघांसही विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावर या. त्याचबरोबर गुलाब चोगले इथं उपस्थित आहेत. गुलाब चोगले आपलंही वारंवार खूप सहकार्य मिळत असतं, तर गुलाब चोगले यांचंही स्वागत करतोय. सामना सुरू होण्यापूर्वी गुलाब चोगले, आपण आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपलं स्वागत, आभार आणि धन्यवाद आपल्या उपस्थितीबद्दल देतोय. चला लवकर. आणि पुढची सूत्र कॉमेंटेटरच्या हाती. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. आघाडीचं बॅटर वरती दाखल झालेले पाहायला मिळतात. एका बाजूला जतीन, आणि मी विनंती करेन नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करतात. टॉस करण्यात येईल. चला तर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. आजच्या दुसऱ्या सामन्याचा टॉस होतोय. एका बाजूला असेल पाहूया आपण केगाव आणि एका बाजूला असेल मुलेखंड. या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. आदरणीय प्रमोद धाकला पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेकी केली जाणार आहे. नक्कीच टॉस का बॉस कोण होते पाहूया. प्रमोदजी धाकला पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल उडवला जातोय. हेड जय हनुमान मुलेखंड संघ या खेळाडूंनी नाणेफेकी जिंकलेली आहे. ओके, तर थांब, जाऊ नको. नाणेफेकी जिंकलेली आहेस, काय डिसिजन असेल तुझा? गोलंदाजी. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेस आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? तरी 40-45 पर्यंत. नक्कीच 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा. नक्कीच आजचा हा आयोजन काँग्रेस श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव आणि काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने जो पहिल्यांदा या मैदानावर रजनीश क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय, हा आयोजन कसं वाटलंय आपल्याला? खूप छान आयोजन आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुला शुभेच्छा. नक्कीच केगाव संघाचा कर्णधार आहे. केगाव संघाचा कर्णधार नाणेफेकी जिंकले, परंतु नाणेफेकीनंतर आता आपल्याला पहिल्यांदा फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करताना काय डिसिजन असेल, काय किती धावांचा डोंगर आपल्याला रचायचा असेल? 50-60.
50-60 धावांचा डोंगर रचणार आहात तुम्ही नक्कीच. आणि हा धावांचा मैदान आहे तर इथं 50 ते 60 धावा होणं गरजेचंच आहे, कारण अतिशय देखणं आणि प्रेक्षणीय मैदान आहे. आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. नक्कीच शुभेच्छा तुला या सामन्यासाठी, बेस्ट ऑफ लक. तर नक्कीच हा सामना संपल्यानंतर आपल्या भेटीला येणार आहे कोण टू द जयेश भोसले सर. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते, जिथे मात्र जतीन आणि त्याच्या साथीला निचिकेत आहे. स्कोर कार्ड वरती 3 बनल्यात. आयुष कोळी पहिले षटक हातात, यावेळेचा बॉल ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आलाय, जे टिपण्यात आला. धक्का क्रमांक पहिला, फलंदाज क्रमांक पहिला निशिकेत बाद. जतीन घरत बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. पहिला धक्का इथे संघाला लागत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या या षटकामध्ये खूप काही अलबेल घडताना पाहायला मिळालं. खरं तर विकेटी गमावल्या गेल्या, कॅचेस ड्रॉप झालेल्या पाहायला मिळाल्या, अगदी जीवदानही मिळाली होती, परंतु त्याचा मोबदला तितकासा जतीनला घेता आलेला नाही. जतीन मात्र तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. निचिकेत भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. पहिल्या षटकामध्ये आयुष कोळी अष्टपैलुत्व त्याने दाखवलंय, सिद्ध केलंय. पहिल्या सामन्यामध्ये ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर एक अर्धशतक पाहायला मिळालं. पहिल्याच मॅच मध्ये जर का अर्धशतक आलं नाही, एकंदरीत या गोष्टीचा विचारही करायला हवा की इथून पुढे 4 रजनीमध्ये तुम्हाला धावांचा धुडगूस आणि केवळ पाऊस पाहायला मिळणार आहे. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. कोहली आहे की कोळी आहे हाच प्रश्न सर्वाधिक जास्त पडला, कारण आयुष कोळीने ज्या रीतीने धुडगूस घातलेला पाहायला मिळाला होता. चौफेर टोले जंग फटकेबाजी केली, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. एकंदरीत त्याच्या बॅटमधून आपण 6 षटकार देखील पाहिले होते. 15 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकणारा आयुष गोलंदाजी करतोय. एक खरं तर बॉलिंग बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक फ्रंट लाईन गोलंदाज जो गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. 3 बंडल्यात 1 फलंदाज बाद. नवीन बॅटर मंथन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लोअर फुलटोज आहे, फटका बसला मिड ऑफला, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. 1 2 3 अँड टेकन. फलंदाज बाद आला तसाच गेलाय. पंचांनी DRS चा कॉल केलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. फलंदाज ज्या रीतीने बाद होत आहे, खरं तर मैदानाच्या आतमध्ये मंथन भोईर बाद आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. राजेंद्रजी घरत सर आमच्या सोबत आहेत. फेअर डिलिव्हरी, फलंदाज क्रमांक 2. बॅटिंग टीमने DRS घेतला होता आणि यस आयुष तो गमावलाय. फलंदाज बाद. पथ्यावरती पडतंय ते मात्र संघ शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे या टीमच्या धाबा आलेल्या मैदानाच्या आतमध्ये धाबा तितक्याच्या आलेल्या नाहीये. 3 धाबा धावफलकावरती आहेत. मागील 2 बॉल वरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. हॅट्रिकचा बॉल या षटकातील एकाच सामन्यामध्ये मला असं वाटू लागलं ना की सारं काय पाहायला मिळतंय की काय. चेतनजी स्वामी पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं. आता हॅट्रिक वरती आयुष आलेला पाहायला मिळतो आणि तोच गोलंदाज हॅट्रिक वरती देखील आलाय. किंबहुना एक गोष्ट अद्याप राहिली आहे, ती मला वाटतं ती कालांतराने पूर्ण होत असताना पाहायला मिळतील. हॅट्रिकचा बॉल हॅट्रिक संपादन केली जाईल का? अनुज घरात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. महत्वाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आता त्याला बॅटिंग करावी लागेल. 76 धाव संख्येचा एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. इरादे तितकेसे मोठे पाहायला मिळाले नाहीत. फलंदाज एका मागोमाग बाद होत असताना पाहायला मिळाले. आयुष पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हॅट्रिकचा बॉल आहे, थोडी घाई होऊ द्यात, याच्याकडे लक्ष वेधूयात. आयुष कोळी ऑन हॅट्रिक. एक नो बॉल देखील त्याने हाताळला होता. कॅचेस ड्रॉप देखील झालेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हॅट्रिकचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात मिड ऑफला. सिंगल घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये.
पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 3. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये आयुष कोळी यशस्वी राहिला. पहिल्या षटकाच्या अंती 76चा पाठलाग करत असताना, जिथे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना शशिकांत स्पोर्ट्स जिगोडे या टीमने बनवलेल्या 76चा लक्ष्याचा पाठलाग करताना GKCC शेवा या टीमची धावसंख्या आहे 3-2. तीन धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. खरं तर 2 फलंदाज देखील बाद झालेले पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळेल. एक जलदगती गोलंदाज, एक द्रुतगती गोलंदाजाने पहिल्या चढ घाताला. शीघ्रगती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अचूकता, भेदकता आणि याच कौशल्याच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याची त्रिधा तिरपीट उडवत एक बहारदार कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आयुष कोळीचं षटक संपलंय. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान दाखल होत असताना पाहायला मिळेल. योगेश कोळीला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. आघाडीला बॅटिंगसाठी देखील तो जात असताना पाहायला मिळाला होता आयुष्या साथीने, परंतु ती छाप त्याला सोडता आली नाही. 5 धावा त्याने बॅटिंग करत असताना 5 चेंडूमध्ये बनवल्या. 100चा स्ट्राईक रेट हा शॉर्ट टाइम आणि मॉडर्न डे क्रिकेटमध्ये तितकासा कारगर साबित नाहीये. बॉल डिलिव्हर करत असताना कुठेतरी रनवे मध्ये बिघाड झालाय. योगेश कोळी काहीतरी रनवे मध्ये त्याचा बिघाड झालेला पाहायला मिळाला. किंवा जो रनअप त्याने घेतला त्याकरिता तो थांबलाय. वेळ जाऊ देणं, थांबणं या गोष्टी महत्वाच्या राहतात आणि तो इथे थांबलाय. स्कोर कार्ड वरती केवळ 3 आहेत. लक्ष मोठं आलं. पूर्वार्धामध्ये धावा खोऱ्याने आल्यात. पुढचा बॉल आडवा बातने ऑन साइडला फेकून दिला. आकाशाला गवस निघालात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डीजे मास्टर, डीजे विशेष. खरं तर मुळेकांच्या या बेणकाच्या डीजे मास्टरने मला वाटतं एंट्री झाल्यापासून जर का साहेबांचे गीत आले असते तर आणखीनच या मैदानाची मैफिल काही वेगळी सजली असती. इथे गीत येत असताना पाहायला मिळतं. आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब यांचं एक गीत तुम्ही ऐकलात. गोरगरिबांचे कैवारी, कामगार नेते, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि एक दमदार असं व्यक्तिमत्व. धावलकावरती षटकाराच्या मदतीने 9 बनल्यात. 9 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. यावेळेचा बॉल बॉटमला लागलाय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल घेण्याची कोणतीही प्रयत्न इथे करण्यात आले नाहीत. राईट हँडर बॅटरसाठी शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली आहे, पॉइंट आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या बाहेर, जिथे मात्र तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येईल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेने जास्तीचे प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतात. लक्ष मोठं आहे, परंतु सिंगल डबलला तितकंसं प्राधान्य द्यायला हवं. एक धाव सर्वाधिक महत्वाची राहते आणि ती अर्जित करण्यात येते. थेंबे थेंबे तळे साचे. 76चा पाठलाग या मैदानावरती आणि पहिल्याच मॅच मध्ये या साऱ्या गोष्टी पाहताना मी म्हणेन तितकंसं काही अवघड बाब नव्हती, परंतु ते काही घडून आलं नाही. विकेट गमावल्या. पहिल्या षटकामध्ये घसरगुंडी झाली. स्ट्राईक एंडला यावेळेला अनुज गरतला तुम्ही पाहताय, तोही स्ट्रोक मेकर आहे. बॉल खाली राहिला होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न उजव्या शीच्या बाद सफल झाला. रूम दिला होता गोलंदाजाने, परंतु तो क्रिएट करता आला नाही फलंदाजाला. बॉल खाली राहतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 10. 10 ऑन दी बोर्ड. 3 जिथे 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. 2 बाद सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. समोरच्या बाजूला तुम्ही रेल्वे स्टेशन पाहताय आणि खरं तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी ना, असाच काहीचा प्रकार आणि प्रताप पाहायला मिळाला. एक्स्ट्राची धाव आली आहे. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 11. 11 ऑन दी बोर्ड. 11ला 2 आहेत. या षटकामध्येही धावा खोऱ्याने गोळा करावा लागतील.
यावेळेचा बॉल खोला टाकला होता, चॅनल मध्ये पाहायला मिळाला. एक स्नॉटर होता बॅटरसाठी. खरं तर कोणतंही प्रत्युत्तर पाहायला मिळालं नाही. खोला टाकला, बॉल चॉप केला, डिग आउट केला, सिंगल अर्जित करण्यात येते. शॉर्ट एक्सा कबर रिदन मधून संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडली आहे. धावफलकावरती 12 आहेत. एक धाव सर्वाधिक महत्वाची राहते, कारण इंग्लंड संघ जर विश्वचषक जिंकला होता त्याचं कारण एक धाव होती. न्यूझीलंड संघाला परास्त व्हावं लागलं, 2 वेळेला सामना टाय झाला, परंतु ती एक धाव 434चा पाठलाग झाला. ती एक धाव महत्वाची होती. यावेळेचा बॉल आ रा 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 खतरनाक, गावातच मारला हा बॉल, षटकार. ज्या पद्धतीने साहेबांचं किमोना शेठचं भाषण तुम्ही ऐकलात, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने याही गोष्टीचा उल्लेख झाला की तुम्ही आवर्जून तुम्हाला जर का नोकरी धंदा करायचा तर आवर्जून माझ्याशी संपर्क साधा. मैदानांचा केवळ असेल, विषय असेल, प्रत्येक गोष्टींची चर्चा शेठनी आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून केली. आयोजकांवरती दाखवलेलं प्रेम देखील पाहायला मिळालं. विशेष करून त्याचंही कौतुक आपण करायला हवं, कारण एखादा व्यक्तिमत्व किंवा एखादा आयोजकांचा पाठला जिथे पाठपुरावा करण्यासाठी ज्यावेळेला मान्यवर येतात, एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, मैदानाच्या आतमध्ये जे काही वाहन फिरत आहेत किंवा 4 व्हीलर आहे, बाईक आहे, कृपा करून या गाड्या पुन्हा पुन्हा यायला नकोत. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग आहे, शॉर्ट फाईन लेग साइड या सर्कल मध्ये आहे, झेल टिपण्यात आला. तिसरा धक्का, फलंदाज क्रमांक 3 अनुज करत बाद. अठरा धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर सामना आता मात्र फारसा दूर आहे. दिल्ली आणि देहरादून आता मात्र फारसं दूर वाटू लागले आहे. रन्स आलेल्या नाही आहेत, विकेट गमावल्या. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. गणेश कृपा क्रिकेट क्लब शिवा टीमला लागलेले हादरे पाहायला मिळाल्यात. आज आणि आतापासून आयोजकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलंय की कोणत्याही स्वरूपाचं वाहन मैदानाच्या आतमधून जाता कामा नये. धावफलकावरती 18 बनल्यात आणि विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 17 चेंडू आणि 58ची गरज. आयुष कोहलीने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. 17 चेंडू आणि 58 धावा. मॅच फारशी दूर आहे, धावा आलेल्याच नाही आहेत. षटकार 2 आलाय. जो बॅटरमॅन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. खोलातला बॉल होता, इथे मात्र गली रिदन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीला तितकंसं प्राधान्य देण्यात येत आहे, परंतु या धावा मुबलक आणि पुरेशा नाही आहेत. यशाची हमी देऊ शकणार नाहीत. एअर स्ट्राईक करावी लागेल, तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. अगदी प्रयत्नांचा पाया तुमचा भरभक्कम असेल ना, यशाची इमारत देखील भरभक्कम उभी राहते. त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. मेहनतीचा डोंगर तुम्हाला उचलावा लागणार आहे. एकट्याने काही होणार नाही आहे. निचिकेत भोईर मैदानाच्या आतमध्ये तो एकटाच लढतोय. चांगली बॅटिंग त्याने अद्याप केली आहे. पुढचा बॉल, आडवा बॅटने, व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. फलंदाजाने घातलाय राडा, म्हणतोय 6चा पहाडा.
3 षटकार ठोकलेत, 20 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय निचिकेत. मैदानाच्या आतमध्ये त्याचा तडाखाच पाहायला मिळतोय. षटकाराच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 25 बनली आहे. विजयासाठी अजूनही आपण पाहिले तर 51 धावसंख्येची गरज. 51 अजूनही बनवायचे आहेत. पुढचा बॉल गोलंदाज खोलातला होता, डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल मिळेल, केवळ एकेरी धाव येते. आयुष कोळीनेही खोलात टाकलेला बॉल पाहायला मिळाला, प्रत्युत्तर चांगले दिले. धावा गोळा करावा लागतील, मोठी फटकेबाजीच तुम्हाला करायची आहे. उरण तालुक्याचा क्रिकेट आज मात्र आपण पाहिला 8:51 पहिला सामन्याचा बॉल डिलिव्हर्ड झालेला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती जिथे मात्र 26 बनल्यात. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर ठेवला नवीन बॅटर मनीष म्हात्रेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे DRS अवेलेबल नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचाही वापर करता येऊ शकणार नाही. किंवा पंचांचंही चांगलं कामकाज नेहमीच पाहायला मिळालंय, ज्यामध्ये शरद म्हात्रे, रोहन पाटील यांना तुम्ही या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून पाहताय. उजव्या यशीच्या बाहेर होता, भन्नात वेग आहे इथे. डेटला हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने आयुष कोळी करताना पाहायला मिळाला. कोणती धाव येणार नाही. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाव आहेत ते एकंदरीत 26-13ची धावगती पाहायला मिळाली आहे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 50 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 50 धावा. दिदे पन्नाची आवश्यकता राहिली आहे. पेंधर गावाची आठवण झाली मला, जिथे मात्र सचिन मोरेची आठवण झाली. नेरेच्या खेळाडू टेंबिवली भिवंडीच्या टेंबिवलीच्या अगेन्स्ट असाच रनचे सर्वाधिक मोठा होता आणि सचिन मोरेने काय बॅटिंग केली होती. पेंधर गावाची नाईटची स्पर्धा नुकतीच पार पडली गेली. कुमारी जीवा भोईर, स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हिच्या नावाने आयोजित केलेली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये 26 बनल्या. धावा बनतात. फॉर एक्झाम्पल आडवा बाटने फ्लॅट खेळला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने फ्लॅट होता, पॅरलल षटकार. पुण्याची मिसळ, मुंबईची भेळ आली रे आली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निशिकेत भोईरची वेळ. त्याने षटकार ठोकलेत. का बॅटिंग करतोय आज. स्ट्रोक वाखाणण्याजोगे आणि पाहण्याजोगे होता. आपला आतून स्ट्रोक त्याचा बॅट मधून आलाय. 44ची गरज. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल खोलातला, जितका उंच तितकाच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लांब 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 वरचा आपला आतून षटकार. अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रैक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. घड्याळामध्ये केवळ काटे फिरतात, वेळ ही आपल्या हातामध्ये असते. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना निशिकेत भोईर पाहायला मिळतोय. का बॅटिंग केली आहे त्याने. आपला आतून स्ट्रोक त्याचा बॅट मधून येत आहेत. जणू का हायलाइट्स पाहायला मिळते. टॉप गिअर मध्ये तो बॅटिंग करतोय. 10 बॉल 38ची गरज. त्या दरम्यान विनंती असेल व्यासपीठावर आदरणीय श्री हितेशजी भोईर नवघर ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती असेल की हितेशजी भोईर आपणास विनंती आहे आपण आमच्या मंचकावर येऊन स्थानबंध व्हायचं आहे. हितेशजी भोईर नवघर आपणास विनंती आहे आमच्या मंचकावर येऊन स्थानबंध व्हायचं आहे. 10 बॉल आणि आता मात्र 38ची आवश्यकता राहिली आहे. उजव्याशीचा बाहेरचा बॉल सोडून दिला, दिशाहीन राहिला. 37ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये खेळ बदलला, वेळ बदलायला वेळ लागली नाही. भारतावरती ज्या इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, जो ड्रेस कोड परिधान करून
आपल्या भारतावरती राज्य केलं ना, तो ड्रेस कोच आता बँडवाले घालू लागलेत. वेळ प्रत्येकाचीच येते. मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलू लागली आहे. गोलंदाजाची वेळ आली होती पूर्वार्धामध्ये. आडवा बाटणे, आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच जीवितजी म्हात्रे याला विनंती असेल की आपण आमच्या मंचावर येऊन स्थापना वदायचं आहे. प्लीज. मॅच आहे नंतर घेईल. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल खोलातला होता. इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री यांच्या दिशेने. चेंडू सीमारेषा ओलांडणार. रन्स मिळतात त्याच्यात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाला. 4. चौकार. का बॅटिंग पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये रोमांच शिगेला जाऊन पोहोचणारा सामना पाहायला मिळतोय. धावा धावा आणि धावा येऊ लागल्यात. मैदानावरती ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे निशिकेत भोईरने, लांबलचक षटकार ठोकले. चौकार आलेत. अगदी धावांचा रतीप त्याने रचलाय. आक्रमकता, आत्मविश्वास, सिंहाची तडफ त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. खोऱ्याने धावा येऊ लागल्यात. पुढचा बॉल. केबलचा हा चेंडू इथे भाची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज क्रमांक महत्वाचा बॅटर. चौथा धक्का लागला आणि निशिकेत भोईर बाद झालाय. परंतु बाद होण्याआधी त्याने एंटरटेनिंग नॉक केलाय. तुम्हाला त्याची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये त्याच्यासाठी. मला असं वाटू लागलं ना की पहिल्याच मॅच मध्ये मी भविष्यवाणी करणं ही अतिशोक्ती राहील. परंतु इथे 70 ते 80 धावा ही सेफ नाही. मी आत्ताच सांगतोय. कारण मैदानावरती ज्या रीतीने या धावा बनल्यात, जर कदाचित पाहना निशिकेत भोईरला जर कोणी साथ दिली असती 43 बनवल्यात नाही सेकंड इनिंग मध्ये. आणि जीवित आज विचार करत असेल की बनवायच्या तर किती आणि रोखायच्या तर किती. या मैदानावरती धावा बनताना पाहायला मिळाल्यात. आता येणारे 7 बॉल आणि 27 ची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील. 7 बॉल 27. बॅटची लिडिंग एज. थर्डमॅन थर्ड इयर सर्कल मध्ये आहे. त्याने झेल टिपला. फलंदाज आला मितेश भोईर आणि तसाच गेला. मी निघालो तुम्ही येताना म्हणत असताना तो झाला बाद. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. जय हनुमान मुळेखंड टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय देखील घेतलेला पाहायला मिळालाय. त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल भूषण स्पोर्ट्स केगाव. आपण तयार राहायचंय. त्या दरम्यान वृंदावन चोगले यांना विनंती असेल आपण मंचकावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. वृंदावन चोगले विनंती असेल की आपण मंचकावर येऊन स्थानबद्ध व्हायचंय. शेवटचे आणि अंतिम षटक. 6 बॉल आणि आता मात्र 27 ची गरज राहिली आहे. फलंदाज बाद झाले. एकंदरीत 5 फलंदाज बाद झाले. अर्धा संघ डगआउट्स मध्ये आराम फरमावतोय. नितेश भोईर देखील आल्या पावली माघारी परतलेला पाहायला मिळाला. शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान शुभम वाणी एक युवा आणि उद्योन्मुख गोलंदाजाला तुम्ही पाहताय या संघाचं
प्रतिनिधित्व करत असताना तो पाहायला मिळतो. शुभम वाणीला इन्व्हाइट करण्यात आलाय. युवा चेहरा आहे, उद्याचं भविष्य म्हणून या दिगडे गावाकडून पाहिलं जातं त्याला, आणि आयुष कोळीच्या नेतृत्वाखाली त्याला आपण पाहतोय. खोलातला बॉल होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. 5 बॉलचा खेळ राहिला शेष. विजयासाठी 26ची गरज. 5 चेंडू आणि 26 धावा. या सामन्यामध्ये पकड आता मात्र मजबूत होऊ लागली आहे. एका क्षणाला शशिकांत स्पोर्ट दिगोडे टीम मॅच मधून बाहेर जाते की काय विध्वंसक फटकेबाजी ज्या रीतीने पाहायला मिळाली होती. धाबा सातत्याने येत होत्या आणि ढगात लाइटिंगच लावायला घेतली होती मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निशिकेत भोईरने. चांगला खेळ त्याने साकारला. जशास तसा ठोसा ठोस प्रत्युत्तर त्याने दिलं. परंतु एकाच 2 बॅटर अद्याप उभे राहिले असते ना तर मॅचला एक वेगळं रूपडं पाहायला मिळालं असतं, ते पालटलं असतं. लोअर फुल टोज आहे, मिस टायमिंग आहे, शॉट एक्सचा कव्हर. चेडूच्या खाली आला, कॅच ड्रॉप. झेल निसटलाय. 2 धावा कंप्लीट होती. उर्वरित 4 बॉल आणि आता मात्र 24ची गरज. 4 चेंडू आणि 24 धावा. तितक्याशा धावा आता मात्र थांबल्यात किंवा शुभम वाणी चांगलीच गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. फिरकीचा जादूगार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फिंगर गोल करतो, काही चेंडू बाहेर काढतो, काही चेंडू आतमध्ये आणतो. टप्पा चांगला आहे त्याच्याकडे. अचूकता, भेदकता, कलात्मकता आणि त्याचं सादरीकरण त्याहूनही अधिक चांगलं त्याने केलंय. यावेळेचा बॉल पहा, बाहेर काढला होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. हीच खासियत आहे गोलंदाजाची. युवा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याने जी काय आत्मसात केलेल्या कलात्मकता आहेत त्या सातत्याने चांगल्या दर्जाच्या पाहायला मिळाल्यात. कलाकृती नेहमी चांगल्या आत्मसात करणं गरजेचं राहतं. युवा खेळाडूंना काही ना काहीतरी शिकणं, प्रावीण्य मिळवणं, प्रतिस्पर्ध्यावरती मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर त्या कुरघोड्या करणं त्या गरजेच्या असतात आणि इथे केल्या जात आहेत. शुभम वाणीच्या माध्यमातून आडवा बाटणी केला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल आणि आता मात्र विजयासाठी 18ची गरज. केवळ औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. शिवा संघ म्हणेल की आम्ही कुठे मागे राहिलो याचा विचार करतील. धाबा या मैदानावरती बनतात, परंतु त्यासाठी पार्टनरशिपच बिल्ड झाली नाही. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, सामना जवळपास जवळच आला होता. 76चा पाठलाग करताना एक सिंगल आली आहे. आता विजयासाठी 17ची गरज राहिली. केवळ 1 बॉलचा खेळ बाकी. मोठ्या फरकाने सामना संघ हरलेला नाही आहे. ते प्रयत्न मी पडले असंच म्हणावा आणि त्याच कारणाचा संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला असंच म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलिया बिग बॉस मध्ये 1 बॉल मध्ये 22 धावा बनताना पाहायला मिळाल्या. इथे 1 बॉल मध्ये 17 धाव्यात. कमी गतीचा बॉल पिक केला होता क्षेत्ररक्षक आयुष कोळी. चेंडूच्या खाली आला, त्याने इथे झेल टिपला. फलंदाज बाद. मॅच जिंकली ती शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे या टीमने. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या आपण इन्व्हाइट करतोय. ऍब्सोल्युटली नो डाऊट 1 मॅन शो ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 15 चेंडू 6 षटकार 3 चौकार. या स्पर्धेतलं पहिल्याच मॅच मध्ये पहिलं अर्धशतक ठोकणारा आयुष कोळी. आणि विथ द बॉल ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर ज्याच्या नावावरती 1 विकेट 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या असा आयुष कोळी राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. जाऊया टॉस का बॉस मध्ये. मॅन ऑफ द मॅच आजच्या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे पाहूया.